रामकृष्ण रे मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे। तर आता बऱ्याच दिवसापासून माझे व्हिडिओ थोडेसे म्हणजे कमी प्रमाणात येत आहेत। तर त्याच्या मागे कारण असं आहे की जसं की मागच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की माझ्या हाताला नॉर्मल असा बालतडा गेलेला होता, त्यामुळे माझे कामं भरपूर असे पेंडिंग पडले। तर बघा, ज्या तारखा मी कस्टमर्सला दिलेल्या होत्या त्या तारखा तर गेल्या त्यांच्या, कारण बघा कोणाला 5 डिसेंबर, कोणाला 6, कोणाला 7, कोणाला 10 अशा तारखा मी देऊन ठेवलेल्या होत्या मागच्या। म्हणजे त्यांचे माझ्याकडे 1 ते 1.5 महिन्या आधीच ब्लाउज आलेले आहेत, म्हणजे आले होते आणि मग त्यांचे ब्लाउज वेळेवर शिवून झाले नाही, कारण माझ्या हाताला लागलेले असल्यामुळे माझ्याने कटिंगचं काम होत नव्हतं। मेन महत्त्वाचं तेच आहे आणि त्यातल्या त्यात मार्किंग देखील करायला मला एवढं जमत नव्हतं। मग आराम सांगितलं असल्यामुळे माझे शॉप पण बंद आणि मग कस्टमरचे कामं मात्र भरपूर असे माझ्याकडे पडलेले होते। मी सर्वच गिरेकला, माझे सर्व कस्टमर्सला कॉल करून सांगितले की तुमचे ब्लाऊज वेळेवर होणार नाहीत, कारण मी तुम्हाला जी तारीख दिलेली आहे त्या तारखेवर तुमचे ब्लाऊज करणं शक्यच नाही आहे। तर तुम्ही तुमचे ब्लाऊज घेऊन जाऊ शकता आणि तुम्हाला कोणी शिवून देत असेल तर तुम्ही तिथून शिवून घ्या। पण माझ्या सर्व कस्टमर्सचा एवढा विश्वास आहे माझ्यावर, सर्वच मैत्रिणींनी मला सांगितलं की ताई, आधी तुम्ही तुमची स्वतःची काळजी घ्या आणि मग नंतर आमचं काम करायला घ्या, तुमच्याचकडे राहू द्या आमचे ब्लाऊज, तुम्ही शिवून द्या, थोडं लेट झालं तरी चालेल पण तुम्ही शिवून द्या असं म्हणून। तर मग आता थोडं म्हणजे बरं वाटतंय ना। तर मी आता एवढे ब्लाऊज कटिंग करून घेतले आणि स्टिचिंग देखील झाले। तर हे एवढे सर्व जे ब्लाऊज मी तुम्हाला दाखवते फिनिशिंग तुम्ही बघू शकता। कटिंगला पण मी मदत घेतलेली आहे आणि स्टिचिंगसाठी देखील, कारण माझ्या एकटीने तर एवढं काम शक्यच नाही, शॉप घेऊन बसलेले आहे तर मला मदत घ्यावीच लागते आणि मग तेव्हा कुठे जाऊन माझे मी ऑर्डर काढत असते। तर तुम्ही बघू शकता ब्लाऊज कसे मी शिवून घेतलेले आहेत आणि प्रत्येक ब्लाऊजची फिनिशिंग तुम्हाला मी इथं दाखवते। ब्लाऊज माझ्याकडे भरपूर लांबून आलेले आहेत आणि म्हणजे या कस्टमरचं माझं असं भेटगाठ वगैरे काही नाही, पण यांच्या नातेवाईकांनी माझ्याकडे ब्लाऊज शिवून घेतले म्हणून त्यांनी त्यांचे ब्लाऊज तिथून मागून माझ्याकडे टाकलेले आहेत। तर तुम्ही बघू शकता हे कटोरीचे ब्लाऊज आहे आणि हे ब्लाऊज मी पॅटर्नवरून शिवून घेतलेले आहेत। आता पॅटर्न जे मी विक्री करते ना, तर त्या पॅटर्नांवरूनच मी ह्या ब्लाऊजांची कटिंग केली आणि मी व्हिडिओ पण शूट केलेला आहे। 10 ब्लाऊज होते हे एकाच कस्टमरचे आणि बघते मी, मला जसा वेळ मिळेल तसं मी तुमच्यासोबत व्हिडिओ देखील देणार आहे। तर कटिंगचा व्हिडिओ मी बनवलेला आहे वाटतं आणि त्यानंतर मग हे एकाच कस्टमरचे 10चे 10 ब्लाऊज माझे शिवून झाले। तर तुम्ही बघू शकता किती सुंदर असे फिनिशिंगमध्ये हे ब्लाऊज शिवून झालेले आहेत। तर कटिंगला खूप महत्त्व असतो। मी तुम्हाला ब्लाऊज दाखवत चालते, तुम्ही ब्लाऊजची गिनती लावू शकता की किती ब्लाऊज माझे पेंडिंग पडलेले होते आणि त्यानंतर अजून भरपूर असे ब्लाऊज आहेत जे मी कटिंग करून घेतले कालच्या दिवशी। तर ते कटिंग केलेले आता स्टिचिंगला घेणार, त्याच्या आधी जे स्टिचिंग झालेले आहेत ना ते तुम्हाला दाखवते। ब्लाऊजची फिनिशिंग देखील एकदम सुंदर आहे, आतल्या बाजूने पण ओव्हरलॉक वगैरे केलेला आहे। मग असं टोटल ब्लाऊज फिनिशिंगमध्ये कस्टमरला मी शिवून देत असते। तर हे देखील कटोरी ब्लाऊज आहे, हे ब्लाऊज पण कटोरीचं आहे, बघू शकता एकदम मस्त असं फिनिशिंगमध्ये हे ब्लाऊज शिवून झालेलं आहे। ब्लाऊज सिंपल होते, मागे पुढे गोलगड्याचे सिंपल असे ब्लाऊज आहेत, फक्त म्हणजे कसं कटोरीचे आहेत आणि मागे पुढे गोलगडा आहे। एकाच कस्टमरचे 10 ब्लाऊज आहेत, ते 10चे 10 दाखवते आणि मग नंतर दुसऱ्या कस्टमरचे दुसऱ्या टाईपमध्ये असणार आहेत ब्लाऊज। तर असे तुम्हाला 3 वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाऊज दाखवते। हे एक तिसरं ब्लाऊज आहे, त्यानंतर हे त्याच कस्टमरचं कटोरीवालं ब्लाऊज आहे, हुक वगैरे लावून झालेले आहेत बऱ्यापैकी ब्लाऊजांना, बाकी काही ब्लाऊजांना हुक लावायचं काम अजून बाकी आहे। 4 झाले, त्यानंतर हे 5 ब्लाऊज असणार आहे ह्याच कस्टमरचं। त्यानंतर हे बघा, ब्लाऊज जेव्हा जास्तीचे असतात ना तेव्हा लक्षात ठेवणं पण खूप असं थोडंसं जिम्मेदारीचंच काम असतं। आपल्या लक्षात असायला हवं की जेव्हा कटिंग करून घेतो आणि शिवायला घेतो ना, त्यानंतर की कोणते ब्लाऊज कोणत्या कस्टमरचे आहेत। मग मी कटिंग करून स्टिचिंगला तर देते, पण मला तो सर्व नंतर म्हणजे तो पूर्ण जो ताण असतो तो मलाच घ्यायचा असतो। आता हे पण ब्लाऊज ह्याच कस्टमरचा आहे, स्टिचिंगसाठी मदत घेते तर शिवणारे तर मला शिवून देतात, पण मग ब्लाऊज मला वेगवेगळे करायचे असतात। कसं लक्षात राहतं हे पण खूप महत्त्वाचं पॉईंट आहे, मग ते लक्षात ठेवावं लागतं मला तसं। तर बघा, आता हे पण जे ब्लाऊज आहे ना, म्हणजे कमीत कमी आजच्या ह्या व्हिडिओत मी तुम्हाला 3 ते 4 प्रकारचे ब्लाऊज जे माझे शिवून झालेले आहेत ते दाखवते। हे एकाच कस्टमरचे कटोरीचे ब्लाऊज आहेत, 10 ब्लाऊज एकाच कस्टमरचे खूप सुंदर असे मी हे शिवून घेतलेले आहेत। तर हे बघा, हे एक आहे ब्लाऊज,
तर इथं मी तुम्हाला जसं म्हटलं ना तसे 10 ब्लाऊज माझे पूर्ण झाले का बघते मी, आणि नसेल तर मग शोधावं लागेल अजून. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. तर हे 10चे 10 ब्लाऊज एकाच कस्टमरचे माझे इथं शिवून झालेले आहेत. जे मी तुम्हाला सांगितलं म्हटलं एक कस्टमरचे फोर्टक्स मध्ये असणार आहेत 4 ब्लाऊज. तर हे पण ब्लाऊज त्यांचंच आहे फोर्टक्सचं. आणि त्यातल्या त्यात मागे बघा जे ग्रीन कलरचं लावलेलं आहे बॉटल ग्रीन, ते देखील फोर्टक्सचं आहे ह्याच कस्टमरचं. आता ते हँगरला लावलेलं आहे, दाखवते तरी मी तुम्हाला. आणि हे देखील ह्याच कस्टमरचं आहे. तर ह्या एका कस्टमरचे 4 ब्लाऊज आणि 4 साड्या, म्हणजे 3 साड्या आणि 4 ब्लाऊज असे होते माझ्याकडे, जे मी तयार केलेलं आहे. तर हे बघा, हे खूप सुंदर असं मस्त फोर्टक्स मध्ये ब्लाऊज शिवून झालेलं आहे. याला हुक वगैरे लावून झाले. एल्बो स्लीव मध्ये हे एक ब्लाऊज होतं कस्टमरचं. त्यानंतर हे ट्रायल म्हणून आलेलं आहे ब्लाऊज, की पहिल्यांदा शिवून द्या म्हणून. तर हे देखील फोर्टक्स मध्ये आहे. एकच ब्लाऊज मी त्यांचे शिवून दिलं, नंतर अजून मग ते ब्लाऊज आणणार आहेत. तसंच ह्या एका कस्टमरचे 2 पीस कटोरीचे ब्लाऊज आहेत. 4 ब्लाऊज आहेत 2 पीस कटोरीचे. या हँगर मध्ये 3 लावलेले आहेत आणि हे एक आहे त्यांचा. असे हे 4 ब्लाऊज आहेत. ब्लाऊज जसं की मी याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे की ब्लाऊज कशा पद्धतीने कटिंग करायचं पॅटर्न वरून 2 पीस कटोरी आणि शिवून कसं घ्यायचं याचा सविस्तर व्हिडिओ आहे, तर तो तुम्ही बघू शकता. त्यानंतर ह्या कस्टमरचे ब्लाऊज माझ्याकडे बरोबर नवरात्रापासून होते पडलेले. तर नवरात्राच्या वेळेस त्यांनी माझ्याकडे ब्लाऊज टाकायला आले त्या ताई, आणि मग मी त्यांना वेळ दिलेला होता तसा. नेमकं कामाचा लोड एवढा जास्तीचा की लग्नाचे सीझन चालू असल्यामुळे लग्नाचेच ब्लाऊज भरपूर आले, आणि ब्रायडलचे मग मी ऑर्डर काढण्याच्या मागे लागली. तर मग हे रेग्युलर कस्टमरचे ब्लाऊज माझे राहिले. बाकी कस्टमर समजदार आहे, तर मग मी त्यांना सांगून देते की ते तुम्हाला वेळ असेल, तुम्हाला ब्लाऊज लागत नसतील तर थोडं उशिरा दिलं तर चालेल का, असं मी स्वतःहून कॉल करून विचारून घेत असते. मग यामुळे काय होत असतं की कस्टमर्सला पण असं वाटतं की नाही आपल्याला विचारून घेतलेलं आहे, आणि मग खरंच त्यांना जर लागत नाही तर ते मला तसं सांगतात. माझे सर्वच कस्टमर खूप समजदार आहेत, आणि मग ते म्हणतात की नाही ते आम्हाला काही लागत नाही, तुम्ही थोडं लेट पण दिलं तरी चालतंय. तेव्हापासूनचे ब्लाऊज आतापर्यंत ते राहिलेलेच होते. तर यामधून त्यांना फक्त मागे 2 ब्लाऊज अर्जंट लागणार होते, आणि त्यांना उद्या ब्लाऊज लागतंय, तसं त्यांनी मला आजच्या दिवशी कॉल केला. मग मी त्यांना म्हटलं बरं झालं तुम्ही मला कॉल करून सांगितलं, नाही तर मला ब्लाऊज शिवण्याची आठवणच नव्हती. कारण कोणी असं निवांत सांगितलं की निवांतात द्या असं म्हणून, की मग त्यांचे ब्लाऊज राहिले तर राहूनच जातात, असं होऊन जातं कधी कधी. आणि तसंच ह्या कस्टमरच्या बाबतीत झालेलं आहे. हे एक कस्टमर नाही तर अजून एक कस्टमर आहे, त्यांचे देखील माझ्याकडे नवरात्रीच्या वेळेपासून ब्लाऊज आहेत पडलेले. त्यांचे तर ब्लाऊज कटिंग पण झालेले नव्हते, कालच मी कटिंग केले. तर ह्या कस्टमरचे ब्लाऊज आहेत ना बघा, 3 पीस प्रिन्सेस कटमध्ये मी शिवून घेतलेले आहेत. तर ह्या ताईचे देखील माझ्याकडे 10 ब्लाऊज होते. 10 मधून मी त्यांना 2 शिवून दिले, आणि त्यानंतर आता त्यांचे हे 2 रेडी आहेत, बाकीचे अजून स्टिचिंगचे बाकी आहेत. आणि हे एक दुसऱ्या कस्टमरचे ब्लाऊज आहेत जे फुलवाल्या प्रिन्सेस कटमध्ये आहेत. तर हे एवढे ब्लाऊज मी असे इथं शिवून घेतले. तर हे फुलवाले प्रिन्सेस कट चे ब्लाऊज दाखवलं मी तुम्हाला, त्या कस्टमरचे 3 ब्लाऊज आहेत. तर बरोबर 21 ब्लाऊज हे इथं शिवून झालेले आहेत, आणि बाकी मागे लावलेलेच आहेत. अजून मागे लावलेले पण आपण त्यामधून ते एक बाकी आहे. 22 ब्लाऊज माझे शिवून झाले. कटिंग आणि स्टिचिंग मी इथं करून घेतलेली आहे. जो ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर केला ना, यामध्ये मी तुम्हाला फक्त माझं मी काम कसं घेतलेलं होतं आणि माझ्याकडे काम किती पेंडिंग पडलेलं होतं हेच मी तुम्हाला आजच्या ह्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं आहे. की कस्टमरचा जर का विश्वास आपल्यावरती असेल आणि आपण क्वालिटी बेस्ट देतोय, कस्टमरला आपण काम जर चांगलं करून देतो, तर कस्टमर्स आपल्याला सोडून कुठेच जात नाही. जसं की तुम्ही बघू शकता, माझं म्हणजे मी सांगते तुम्हाला, कमीत कमी 10 ते 15 दिवस माझं शॉप बंदच होतं. त्यामुळे माझे कामं भरपूर, जे म्हणजे आधीचे घेतलेले कामं पेंडिंग पडले. शॉप बंद असल्यामुळे नवीन ऑर्डर वगैरे म्हणजे येण्याचे चान्सेस नाही, कारण मी शॉपवरच नव्हती. आणि शॉप जर का ओपन करून बसली तर रोजचे कस्टमर येत असतात, आणि रोजचे क्लायंट आले म्हणजे मग त्यांच्या ऑर्डर असतात, आणि त्यांना मग मी पुढच्या तारखा देत असते. असं माझं डेलीचं रुटीन आहे. तर मग त्यातल्या त्यात असं जर काही झालं मध्यंतरी, आपल्याला काही प्रॉब्लेम आला किंवा आपण आजारी वगैरे पडले, आता तर मी आजारीनी पण गाडीवरूनच पडली, त्यामुळे प्रॉब्लेम झाला, आणि नेमकं माझे शॉप मला इतके दिवस बंद ठेवावं लागलं. मग राहिलेले जे कामं होते माझे, ते कस्टमर्सनी मला समजून घेतलं, आणि मला सर्वात आधी माझे सर्वच क्लायंट म्हणायचे की ताई, आधी तुम्ही तुमची काळजी घ्या,
आणि मग नंतर आमचे ब्लाऊज शिवायला घ्या असं म्हणून. पण मग आता मी प्रत्येक बॅग जेव्हा हातात घेऊन बघते ना आता ब्लाऊज कटिंग करायला, बघते की कोणावर 10 तारीख आहे, कोणावरती 20 तारीख आहे, कोणावर 25 तारीख आहे. ह्या महिन्याच्या तारखा ज्यांना दिलेल्या होत्या 1 तारखेपासून तर 20 तारखेपर्यंतचे माझे भरपूर ब्लाऊज पडलेले आहेत आणि अजून पण बाकीच आहेत. तर मग मी आता ते ब्लाऊज राहिलेले कटिंग आणि स्टिचिंग करते. तर आजच्या ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला एकच महत्त्वाचं सांगायचं आहे मला, आणि म्हणजे मी तुम्हाला सांगितलं तुम्हाला कळलं पण असेल की आपलं काम जर चांगलं असेल, आपण एकदम क्वालिटी बेस्ट देतोय कस्टमर्सला, तर आपले कस्टमर आपल्याला सोडून कुठेच जात नाही. म्हणून कामामध्ये काहीच कसर ठेवायची नाही, काम एकदम चांगल्या पद्धतीने करायचं, म्हणजे मग असं फळ आपल्याला मिळत असतं. नाहीतर भरपूर असे असतात कस्टमर्स की नाही बाई तू शिवून देत नाही वेळेवर, तर दे मग माझं ब्लाऊज मी दुसरीकडून शिवून घेते असं म्हणून. मी तर स्वतःहून सांगितलं सर्व कस्टमर्सला की म्हटलं आता माझ्या हाताला असा प्रॉब्लेम झालेला असल्यामुळे माझ्याने ब्लाऊज शिवून होणार नाही, तर तुम्ही तुमचे ब्लाऊज घेऊन जाऊ शकता. पण सर्वांनीच मला सांगितलं की नाही ताई तुम्हीच शिवून द्या, तुम्ही आधी आराम करा आणि मग नंतर शिवा, पण तुम्हीच शिवून द्या ब्लाऊज असं म्हणून. एवढा विश्वास आपल्यावरती असतो, कारण का तर आपण त्यांना काम एकदम बेस्ट देत असतो. तर तुम्हाला पण सर्वच मैत्रिणींना मी एकच सांगेन की तुम्ही देखील अशा पद्धतीने जर काम करत असणार तर नक्कीच तुमच्याकडे क्लायंट जास्तीचे येतील. तरी शिवण काम करणारी जरी बाई असेल तरी प्रत्येकाची क्वालिटी सेम नसते, काम परफेक्ट फिनिशिंगमध्ये नसतं, तर मग आपल्याला ती क्वालिटी द्यायची असते कस्टमर्सला. तेव्हा सर्वच म्हणजे सर्वकडून जे कस्टमर्स असतात ते फिरून फारून आपल्याकडे येतात बरोबर, कारण का तर आपण त्यांना क्वालिटी बेस्ट देत असतो. मग अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही तुमचं काम करणार तर नक्कीच तुमच्याकडे कस्टमरची रांगच लागणार आहे. कामामध्ये फक्त इमानदारी ठेवा, फिनिशिंग ठेवा, क्वालिटी एकदम बेस्ट ठेवा, म्हणजे जसं की अस्तर वगैरे राहिले किंवा आपलं शिवण काम आहे ते परफेक्ट फिनिशिंगमध्ये करायचं. कटिंग पण आपली व्यवस्थित राहिली आणि स्टिचिंग पण व्यवस्थित राहिली तर मग ब्लाऊज फिटिंगला बरोबर बसतात. आणि जेव्हा कस्टमर्सला ब्लाऊज फिटिंगला बरोबर बसतात तेव्हा ते त्याच टेलरकडे जात असतात, कारण ब्लाऊजबद्दल कसं असतं ज्यांची भावना जिथं बसली ते तिथंच जात असतात. तसं माझ्याबद्दल देखील भरपूर घडत असतं. एक कस्टमर जर माझ्याकडून शिवून गेले तर ते दुसरे 10 कस्टमर माझ्याकडे पाठवत असतात. असं म्हणजे माझे जे काम आहे ना ह्या कामामुळेच माझी जाहिरात होते इकडे तिकडे, आणि कामच माझं, मला माझ्या ह्या कामानेच वेगळी एक ओळख मिळालेली आहे. कोणी पण म्हणतं की नाही हां तुम्ही तिथं जा, त्या ताईंकडे जा, तुम्ही खूप सुंदर ब्लाऊज शिवून देतात, तुम्हाला एकदम एकच नंबर ब्लाऊज शिवून मिळेल. आणि असं नाही की हे साधेच ब्लाऊज, तर सर्व प्रकारचे डिझायनर ब्लाऊज मी शिवून देते. आणि आता सध्या तरी राजपुती पोशाखवरचे देखील भरपूर माझ्याकडे पोशाख आलेले आहेत आणि त्यांच्यावरचा मी बघेन आता मला जर वेळ मिळाला तर पूर्ण व्हिडिओ बनवते. ब्लाऊज कटिंग तसंच जॅकेटची कटिंग आणि तो जो लेहंगा असतो ना त्याला अस्तर कसं अटॅच करायचं याच्या देखील मी सविस्तर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. तर मग मैत्रिणी आजचा हा जो ब्लॉग आहे हा तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद. असेच माझे व्हिडिओ बघत चला, मला सपोर्ट करा. व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर मात्र व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी. चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओ आणि नवीन डिझाईन सोबत. धन्यवाद.